प्रश्न क्रमांक 51. प्रश्न क्रमांक 51 समचलन व्यस्तचलनचा प्रश्न आहे. सोबतच्या सारणीवरून चलन प्रकार ओळखा आणि यमचा योग्य पर्याय निवडा म्हणते. इथं x/y 6/12 m/4 8/9 अशा प्रकारे समजा प्रश्न आहे. सोबतच्या सारणीवरून चलन ओळखून आपल्याला काय यमच्या जागी पर्याय निवडा. चलन ओळखायचं आहे. मग आता या ठिकाणी पहा, व्यस्त चलन असते, एक व्यस्त चलन असते आणि एक असते समचलन. आता व्यस्त चलन मध्ये काय असते, गुणाकार करायला लागते आणि समचलन मध्ये काय असते, भागाकार. व्यस्त चलन मध्ये गुणाकार सारखा आला असं व्यस्त चलन होणार आणि समचलन मध्ये जर का भागाकार सारखा आला तर समचलन होणार. आपण करून पाहिजे 12 सकम किती झाले, इथं 72, 9 किती झाले 72, म्हणजे या ठिकाणी गुणाकार सारखा आला म्हणजे हे काय व्यस्त चलन आहे. तर पहिली गोष्ट तर आपल्याला काय भेटलं, हे व्यस्त चलन आहे. त्यानंतर इथं आपल्याला काय काढायचं आहे, समजा 72 गुणिले आला आणि हे 72 आला, म्हणजेच आपण इथं काय म्हणू शकतो 6 गुणिले 12 बरोबर यम गुणिले काय होणार 4. मग यम काढायचा आहे 4 × 4, इथं 4 × 12 आणि इथं साइन किती 18, म्हणजे यम बरोबर किती येणार 18. म्हणून पर्याय क्रमांक 2 व्यस्त चलन 18 पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 52. दोन धनात्मक संख्या 1 पेक्षा लहान आहे, जर त्या संख्येच्या बेरजेला त्याच्या गुणाकाराने विभागले तर संख्या प्राप्त होईल. पहा, दोन धनात्मक संख्या 1 पेक्षा लहान. आता 1 पेक्षा लहान जर का एखादी संख्या आहे तर समजा आपण कोणती घेऊ शकतो, 1/3 आणि समजा आपण म्हणू शकतो 1/2. ही संख्या कशा 1 पेक्षा लहान आहे. जर का समजा अंशापेक्षा छेद मोठा असणार ते संख्या 1 पेक्षा लहान असते. मग आता काय म्हणते, याच्या बेरजेला आपण याची बेरीज केली तर याची बेरीज जर करतो म्हटलं तर पहा, इथं 3 दुनी 6, 2 1 2 आणि 3 1 3, म्हणजे 5/6. याच्या बेरजेला याच्या गुणाकाराने म्हणजे 1/3 गुणिले 1/2, याचा गुणाकार म्हणजे 1 1 1 3 दुनी 6, याच्या गुणाकाराने विभागले म्हणजे 5/6 ले 1/6 ने विभागले तर काय येणार, मग हा 1 इथे येणार 6 इथे येणार, म्हणजे इथं 5/6 गुणिला इथं 6 किती येणार 1, हे 6 6 कटले म्हणजे इथं 5/1 5/1 म्हणजे काय होणार 5, 5/1 म्हणजे काय होणार 5, म्हणजे संख्या भेटणार. पहा, 1 पेक्षा लहान आहे, 5 1 पेक्षा लहान नाही आहे, निश्चित सांगता येणार नाही. मग 1 पेक्षा मोठी येणार, 1 पेक्षा मोठी कोणती संख्या 5 येऊन आली, कोणती पण येऊ शकते, ठीक आहे. म्हणून 1 पेक्षा मोठी येणार म्हणजे पर्याय क्रमांक 3. जर या ठिकाणी आपण पर्याय जर का समजा दुसरे घेतले तर आपल्याला इथं समजा समय भेटू शकते, विषम भेटू शकते, म्हणजे 1 पेक्षा मोठीच भेटणार. क्रमांक 611. प्रश्न क्रमांक 53. 611 भागेला 1363 सरळ रूप द्या. मग आता दिलेल्या संख्येत आपण 611 आणि 1363 याचा समजा फरक काढून किंवा याचा आपण HCF काढू शकतो. याचा HCF जर आपण काढतो म्हटलं येणार 47 आणि HCF या दोघांनी जर का भागतो म्हटलं तर वरत किती येणार 13 भाग जाणार आणि खाली किती 29 वेळा भाग जाणार, म्हणजे पर्याय क्रमांक 2. किंवा ह्याच प्रश्नाला आपण ऑप्शनवरून जर का भागतो म्हटलं 13 ने भाग जाणार, निशेष 29 ने भाग जाणार, म्हणून पर्याय क्रमांक काय येणार 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54. प्रश्न क्रमांक 54 म्हणते 2.67 डोक्यावर रेष अधिक 2.47 डोक्यावर रेष अधिक 0.666 रेष मायनस 0.6 चा मान किती रेष आहे. मग आता इथं रेष म्हणजे एखाद्या संख्येच्या डोक्यावर रेष, याचा अर्थ असा दर्शवते की जेवढ्या अंकावर रेष आहे त्याच्यात छेदात तेवढेच वेळा अंकावर 9 घ्यायचे, ठीक आहे. म्हणजेच इथं आपण असं म्हणू शकतो, पहा हा पॉईंटच्या अगोदर 2 आहे, 2 2 ची बेरीज करू शकतो आपण, इथं 4, इथं काय करू शकतो आपण 67 आणि 47 ची बेरीज करून घेऊ. आता इथं किती येणार, समजा 67 छेद किती आले 99, ठीक आहे. ह्या 2 अंकावर बार त्याची 9 घ्यायचे. त्यानंतर इथं किती होणार 47 छेद किती होणार 99, इथं बेरीजचं चिन्ह म्हणून दोघांमध्ये काय केली बेरीज. आता छेद सारखा आहे म्हणजे वरच्याची बेरीज अपूर्णांकाचा छेद हा ज्याच्या तसा. 7 आणि 7 14 4 चला 1, 6 4 10 आणि 1 11 म्हणजे 114, म्हणजे इथं किती आलं पाहिजे अधिक 114 भागेला किती आलं या ठिकाणी 99. मग आता काय करायचं, समजा याची वजाबाकी करायची असेल, मग आपण काय करू शकतो 666 भागेला 999, इथं 666 मध्ये 3 अंकावर बार आहे म्हणून भागेला काय केलं आपण 3 वेळा 9 घेतले, त्यानंतर इथं एकच अंकावर भागेला काय घेतला 9. आता इथं आपण लसावी घेतो म्हटलं किती येणार समजा 999. मग आता ह्या इथं 999चा म्हणजे इथं किती गुण लागा 111 ना, म्हणजे वरती 111 न गुणा, म्हणजे इथं 666 वजा 666, कारण की 111 गुणिले 6 म्हणजे 666, 666 मधून 666 गेले 0 भागेला 999 म्हणजे हे किती झाला 0च झाला, म्हणजे हे कुठून गेले, ठीक आहे. म्हणजेच मग आपल्याला उरला काय फक्त 4 अधिक 114 अधिक 99 114 छेद 99. मग याची जर का आपण बेरीज करतो म्हटलं, याचा गुणाकार प्लस वरची संख्या जर का जोडतो म्हटलं इथे किती 510 छेद 99, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 510 छेद 99. प्रश्न क्रमांक 55. प्रश्न क्रमांक 55. 40 भागेला 5
गुणिला 6 वजा 3 गुणिला 7 वजा 7. ठीक आहे. मग आता कंचे भागू बेवचे नियमानुसार पहिले आपल्याला भागाकार करायला लागेल. इथं 5 8 40. ठीक आहे. इथं किती होणार 8 सकम 48 वजा 3 हे वजा इथं 7 किती होणार 21 वजा 7. ठीक आहे. मग सारख्या सारख्या चिन्हाची 28 अधिक इथे किती 28 आपला 48 वजा 28 म्हणजे किती होणार या ठिकाणी 20 म्हणजे पर्याय क्रमांक 3 20. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56. एका शहराची लोकसंख्या एका दशकात 1,75,000 ने वाढून 2,62,500 झाली तर दरवर्षी किती टक्केची वाढ झाली. पहा आता या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो पहा आता फरक काढू शकतो. दोन पद्धतीने करू शकतो. तुम्हाला एकच पद्धत सांगतो की इथं फरक काढू आपण. पहा 2,62,500 आणि इथं 1,75,000 भागेला 1,75,000 म्हणजे जे मूळ लोकसंख्या होती ते इथं काय येणार फरक गुन्हेला काय करू आपण टक्के पाहिजे म्हणजे 100. याच्यातला जर का आपण वजाबाकी करतो म्हटलं या ठिकाणी फरक जर आपण काढतो म्हटलं तर पहा 2,62,500 वजा 1,75,000 मग वजाबाकी करतो मग 0,05 इथं किती म्हणाले समजा आपल्याजवळ इथे किती झाले 12 इथे किती झाले 7 इथे किती झाले समजा 8 इथे किती झाले 8 म्हणजे 87,500 म्हणजे याच्यातला फरक किती आला 87,500 भागेला 1,75,30 गुणेला काय होणार 100. हे 2 शून्य 2 शून्य कटले हा 0 0 कटला याची 5 पटा म्हणजे इथे किती झाले 50% काय होणार 50% काय होणार वाढ. पण हे 50% जे वाढ होणार तर प्रश्नात तुम्हाला दिलं एका दशकात म्हणजे ही जी वाढ आहे किती वर्षाची 10 वर्षाची 10 वर्षाची 50% तर एका वर्षाची किती म्हणून 50 भागेला 10 म्हणजे एका वर्षात व्याज किती वाढ किती टक्केची होणार 5% वाढ होणार म्हणजे पर्याय क्रमांक 4. क्रमांक 57 प्रश्न क्रमांक 57 6 व 34 5 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्येची सरासरी किती मग पहा 5 ने भाग जाणारी संख्या कोणती 10 15 20 25 इथं 30 याची काय विचारली आपल्याला सरासरी विचारली. सरासरी म्हणजे फरक प्रत्येकासारखाच आपण मंदाती संख्या सरासरी होते म्हणजे सरासरी किती येणार 20. एका घरमालकाने घराचे मासिक भाडे 10% ने वाढवले. पूर्वी भाडे 350 रुपये आता भाडं किती आता 350 वर 10% भाडं वाढलं म्हणजे 350 चे 10% काढतो म्हटलं म्हणजे 35 350 वर 35 रुपये वाढले म्हणजे किती झाले 385 रुपये झाले. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 69 एका वस्तूच्या छापील किमतीवर 10% सूट देऊनही एक विक्रेता 20% नफा मिळवतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत 600 रुपये असेल तर छापील किंमत किती. मग याचा आपल्याला एक सूत्र येते पहा. तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो छापील किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिला टक्के नफा भागेला इथं टक्के तोटा. मग आता छापील किंमत आपल्याला दिलेली आहे काय नाही तर छापील किंमत दिली नाही ज्याच्या तसं खरेदी किंमत किती दिली आहे 600 इथं टक्के नफा म्हणजे 10% नफा 20% नफा होऊन आला 100च्या वस्तूवर 20% नफा म्हणजे 120 आणि 10% तोटा म्हणजे 100वर 10% नफा म्हणजे किती इथं 90 हे 0 0 कटले 3 त्रिक 9 3 चौक 12 आणि 3 दुनी 6 4 दुनी 8 म्हणजे किती होती खरेदी किंमत 800 रुपये होती. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 60 दशादशे काही टक्के दराने 4 वर्षाचे सरळ व्याज 600 रुपये व त्याच रकमेचे 2 वर्षाचे व्याज 312 रुपये आहे तर व्याजाचा दर किती. दशादशे काही टक्के दराने इथं सरळ व्याज आपल्याला दिलेलं आहे 4 वर्षाचं व्याज दिलेलं आहे किती 600 रुपये. ठीक आहे. तर 2 वर्षाची इथं 2 वर्षाचे कंपाऊंड इंटरेस्ट दिलेले आहे चक्रवाढ व्याज 2 वर्षाचे किती दिलेले आहे 312 रुपये. मग आता या ठिकाणी काय असते 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याजातील फरक म्हणजे इथं 4 वर्षाची किती 600 तर एका वर्षाची किती होणार 150 2 वर्षाची किती होणार गुणिला 2 म्हणजे किती होणार 300. मग 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक 300 आणि 312 मधला फरक किती चालेल 12चा भागेला 1 वर्षाचे सरळ व्याज किती होणार 150 टक्के पाहिजे गुणिला आपण काय म्हणू 100. मग इथं 0 0 कटले 5 त्रिक 15 5 दुनी 10 3 चौक 12 4 दुनी 8 म्हणजे व्याजाचा दर किती होता 8%. पर्याय क्रमांक 3 8%. प्रश्न क्रमांक 61 एक्स मायनस एक्स छेद x बरोबर किती 4 तर एक्स वर्ग मायनस 1/x वर्ग बरोबर किती. मग पहा समजा अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. हा समजा आता पोलीस भरतीला विचारला चाललेला आहे. जर का समजा इथं लक्षात घ्या इथं जर का समजा इथं काहीच नाही म्हणजे कोण आहे एक आहे जर समजा इथं जर का समजा 2 दिली असेल त्याची दुप्पट म्हणजे वर्ग समजायचं 3 दिली असेल तर घन समजायचं 4 दिली असेल तर समजा चौथा समजायचं 5 दिली असेल तर 5 इथं 2 दिले म्हणजे वर्ग होणार. मग इथं हे जे आहे ह्या समीकरणाचं बरोबर किती दिलेलं आहे इथं n बरोबर किती दिलेलं आहे 4 म्हणजे आपण n बरोबर इथं किती पकडायचे 4 इथं 2 दिलेलं म्हणजे 2 साठी सूत्र काय येणार n चा वर्ग वजा 2n n चा वर्ग वजा 2 n चा वर्ग वजा 2
ठीक आहे. जर इथं मायनस असेल तर या ठिकाणी इथं काय होणार प्लस. ठीक आहे. आणि इथं जर का मायनस असेल तर या ठिकाणी इकडे जर का प्लस असेल तर यांचा वर्ग -2 म्हणजेच मायनस असेल तर काय होणार प्लस आणि प्लस असेल तर काय होणार मायनस. मग इथे या ठिकाणी मायनस आहे. n बरोबर किती आपल्याजवळ 4 म्हणजेच 4चा वर्ग प्लस 2 4चा वर्ग 16 प्लस 2 म्हणजे किती होणार 18. जर का या ठिकाणी प्लस असता तर 4चा वर्ग 16 16 - 2 किती आला असतो 16. आपलं 16 - 2 किती आला असतो 14. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 उत्तर किती येणार 18. जर का समजा 3 असतं तर समजा इथं 3 असतं तर 3 साठी आपल्याला काय म्हणू शकतो n चा घन वजा 3n. ठीक आहे. n चा घन वजा 3 3 असते तो 4 असते तर वेगळा आहे 5 असते तर वेगळा आहे. क्रमांक 62 ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो बी हा सीच्या दुप्पट वेगाने काम करतो तिघे मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात तर बी एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करणार पहा. हा तिघ जण आहे ए आहे बी आहे सी आहे. या ठिकाणी आपण लिहितो वेळ या ठिकाणी लिहितो आपण क्षमता. आता दुप्पट काम करतो म्हणजे क्षमता आहे. ए हा बीच्या दुप्पट म्हणजे हा 1 असेल तर हा किती असेल 2 आणि बी हा सीच्या दुप्पट म्हणजे हा 1 असेल तर हा किती 2 आहे आणि हा 2 असेल तर हा किती आहे 4. कारण की याच्या हा कसा आहे 2 पट आहे आणि याच्या हा कसा आहे 2 पट आहे. याच्या 2 पट म्हणजे हा 2 याच्या 2 पट म्हणजे किती झाले 4. जर ते तिघे मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात म्हणजे ए अधिक बी अधिक सी हे सर्व एक वेळ किती लागते 10. मग एका दिवसात काम किती करतात 4 2 6 आणि 1 7. एका दिवसात काम करतात 7 अशी त्याने 10 दिवस काम केले म्हणजे 7 10 किती होणार 70 काम होणार. तर काय म्हणते तर बी एकटा बीची कार्य करण्याची क्षमता किती एका दिवसाची 2 काम किती करते 70 म्हणून 70 भागीला 2 म्हणजे बी एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करणार 35 दिवसात. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 63 एक गाडी 100 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावते ती प्रत्येक 75 किलोमीटर अंतरावर 3 मिनिटं थांबते तर त्या गाडीला 600 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागणार पहा. आता गाडीचा जो वेग आहे तो 100 किलोमीटर प्रति तास आहे. आता 600 किलोमीटरसाठी आता पहिले सुरुवातीला त्याला वेग ते वेळ तर किती लागणार 6 तास तर लागणारच आहे. पण काय म्हणते प्रत्येक 75 मिनिटांनंतर 3 मिनिटं थांबते 75 किलोमीटर नंतर. जसे 75 किलोमीटर झाले 3 मिनिटं थांबा मग अशी किती आहे टोटल 600. ठीक आहे. मग 75 किलोमीटर झाले म्हणजे 75 पहिले चालले 75 समजा ह्या 75 चालले ह्या 75 पर्यंत किती होईल समजा 3 मिनिटं थांबा मग पुन्हा 3 मिनिटं थांबा मग पुन्हा 3 मिनिटं थांबा मग 75 दुनी 150. ठीक आहे. 150 दुनी किती होऊन आले 3. ठीक आहे. 75 दुनी 150 इथं किती आहे 15 चोक 60 म्हणजे 4 दुनी किती टोटल 8 वेळा तो थांबून आला. ठीक आहे. 8 वेळा थांबून आला 8 वेळा 75 समजा किलोमीटर प्रति तास वेगाने टप्पे पाडले. मग पहिली वेळ जी आहे ते काय करायला लागेल याच्यातून वजा करायला लागेल म्हणजे पहिले मग याच्यातून जर का 8 मधून 1 वजा केलं तिथे किती होणार 7. आता पहिली कोण वजा करायला लागेल कारण की 75 ह्या 75 पासून ह्या 75 पर्यंतसाठी अंतर किती होणार 1च. ठीक आहे. म्हणून इथे किती आले समजा एकूण टप्पे किती पडणार 7 म्हणजे 75 मिनिटात 75 किलोमीटर प्रति तास या वेगाच्या अंतरावर तो किती वेळ थांबणार 7 वेळा थांबणार आणि तो एका वेळेस किती मिनिटं थांबते 3 म्हणून 7 तर किती होणार इथं 21 मिनिटं थांबणार 7 ते किती होणार 21 मिनिटं. म्हणजेच हे पहिलेचे किती तास 6 तास आणि हे किती हे 21 मिनिटं म्हणजेच तो किती तासात पोहोचणार 6 तास 21 मिनिटं वेळ लागणार. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 64 50 पाऊंडची किंमत 3000 रुपये होत असेल तर 960 पाऊंडची किंमत किती पहा. 50 पाऊंडची किंमत किती रुपये आहे 3000 तर आपण पहिले एका पाऊंडची किंमत काढू म्हणून 50 नेले भागून देऊ 5 30 म्हणजे किती झाले 60. तर 960 पाऊंड तर 960 पाऊंडची किंमत पाहिजे तर 960 भागेला किती होणार आपण 60 इथे किती झाले 16 तर किती होणार 16 पाऊंड होणार. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 65 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीत 4/5 भाग पाण्याने भरले तर किती लिटर पाणी मावू शकते. 750 लिटरची टाकी आहे त्याच्यापैकी 4/15 भाग काय भरलेला आहे भरलेला म्हणजेच 15 पैकी 4 भाग भरल्या म्हणजे रिकामा भाग 750 वजा किती होणार इथं 15 आपलं 11/15 कारण की 15 पैकी 4 भाग भरला आहे म्हणजे 15 पैकी 11 भाग रिकामा. आता आपण सोडवू तर 15 5 75 11 5 55 म्हणजे अजून किती पाणी भरू शकतो 550 लिटर पाणी भरू शकतो. पर्याय क्रमांक 1. 66 प्रश्न क्रमांक 66 एक व्यक्ती 30 किलोमीटर प्रति तास वेगाने चालतो व 102 अंतर पार केल्यानंतर अर्ध्या अंतरासाठी वेग दुप्पट करतो तर तो अंतर 5 तासात कापतो तर त्याने एकूण किती अंतर कापले पहा. आता एक व्यक्ती आहे तो 30 किलोमीटर प्रति तास या वेगाने काही अंतर कापतो. आता अंतर किती आहे काय काहीच माहित नाही म्हणजे आपण अंतर पकडू आपण डी म्हणजे डिस्टन्स म्हणजे अंतर. तो अंतर 30 किलोमीटर प्रति तास या वेगाने कापतो. त्याच्यानंतर 102 अंतर पार केलं अर्धे अंतर म्हणजे जे काही समजा अंतर असणार समजा याच्यातलं अर्ध अंतरासाठी वेग किती घेऊन डी आणि अर्ध अंतर म्हणजे उरलेलं अंतर किती आहे डी.
याच्यासाठी वेग दुप्पट करतो. पहिले वेग 30 होता, 30च्या दुप्पट किती झाले 6, आणि हे दोन्ही अंतरासाठी एकूण तास किती लागते, एकूण तास म्हणजे बेरीज 5 तास लागते. झालं. 30 आणि 60 चा लसावी काढतो म्हटलं म्हणजे किती येणार 60. त्यानंतर 30 न किती वेळा गुणलं तर 60 येणार 2 वेळा, म्हणून वरतं सुद्धा 2 गुणा 2 गुणिला डी म्हणजे इथे येणार 2d अधिक 60 न किती गुणलं तर 60 येणार 1 वेळा, म्हणून वरतं 1 न गुणा 1 गुणिला डी म्हणजे 1d. मग 2 ने किती झाली इथं 3d बरोबर इथं 60 बरोबर किती झाले 5 तास. ठीक आहे. मग आता आपले डी काढायचा आहे. डी जसच्या तसा इथं 60 गुणिला 5 भागेला 3, 3 दुनी 60 आणि 50 5 20 5 किती 100, म्हणजे अंतर किती निघालं आपलं 100 किलोमीटरचं. परंतु आता काय म्हणते अर्ध अंतर म्हणजे 1 डी ची किंमत किती 100, आणि हा दुसरा डी म्हणजे इथं आपला जो डी किती 2d, म्हणजे एकूण अंतर किती होणार 100 गुणिला 2 म्हणजे किती होणार 200 किलोमीटर. पर्याय क्रमांक 1. क्रमांक 67. 1 मीटर बाजू असणाऱ्या घनाकृती खोक्यात 10 सेंटीमीटर बाजू असलेले किती घनाकृती खोके बसतील पहा. आता खोके पाहिजे मग इथं पहिला 1 मीटर आणि दुसरा काय दिलेलं आपल्याला 10 सेंटीमीटर. मग हे मीटरचे सेंटीमीटर करू म्हणजे किती होणार 100 सेंटीमीटर, हे किती झाले 10 सेंटीमीटर. ठीक आहे. आता एकूण किती खोके होतील, मग मोठ्या खोक्याचे घनफळ आपण इथं लिहू. मोठ्या खोक्याचे घनफळ भागेला लहान खोक्याचे घनफळ. मोठ्या खोक्याचे घनफळ म्हणजे 1 मीटरचा मोठा खोका होता, 10 सेंटीमीटरचा लहान खोका होता. मग घनफळ म्हणजे काय होते घन, म्हणजेच काय करू आपण 100 गुणिला 100 गुणिला 100 म्हणजे 3 वेळा गुणाकार. लहान खोक्याचं किती आहे इथं 10, म्हणजेच 10 गुणिला 10 गुणिला 10, हे 3 शून्य 3 शून्य कटले म्हणजे उरले किती 1000, म्हणजेच या ठिकाणी एकूण खोके किती होणार 1000. पर्याय क्रमांक 3. एका वर्तुळाचा परिघ 44 सेंटीमीटर असला त्याचा व्यास किती, मग पहा काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. इथं त्रिज्या, त्यानंतर आपण काय म्हणू शकतो व्यास, त्यानंतर परिघ आणि इथं क्षेत्रफळ. ठीक आहे. आता एक समजा इथं त्रिज्या नेहमी किती असते समजा 7, व्यास या ठिकाणी त्रिज्या दुप्पट असते म्हणजे किती असते 54, परिघ असते 44 आणि क्षेत्रफळ किती असते 154. ठीक आहे. तर क्षेत्रफळ किती असते या ठिकाणी 154. मग आता या ठिकाणी काय करावं लागेल, आता त्रिज्या 7 आहे तर व्यास किती असणार 14. मग आता काय परिघ मग किती असणार पहा, मग परिघ किती आहे 14, मग व्यास 14 आहे तर परिघ किती असणार मग 44, म्हणजे पर्याय क्रमांक 3 44. व्यास किती म्हटलं ना, परिघ 44 दिला तर व्यास किती येणार 14. जर या ठिकाणी म्हटलं असतं त्रिज्या किती 7 आणि क्षेत्रफळ म्हटलं किती असतं 154, म्हणजे पर्याय क्रमांक 3 14. प्रश्न क्रमांक 69. वडिलांचे सध्याचे वय मुलाच्या वयापेक्षा 30 वर्षांनी लहान आहे. इथं या ठिकाणी आपण वडील आणि मुलगा मुलाच्या वयापेक्षा 30 वर्षांनी लहान आहे, म्हणजे हा एक्स. तर या ठिकाणी काय म्हणू आपण, म्हणजे वडील मोठे आहे. वडिलाचे सध्याचे वय मुलाच्या वयापेक्षा 30 वर्षांनी जास्त आहे, म्हणजेच इथं एक्स अधिक किती होणार 30. 5 वर्षानंतर म्हणजे एक्स अधिक 5 याच्यात जोडले किती झाले 35, म्हणजे एक्स अधिक किती झाले 5. वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट असेल. वडिलाचे वय हे मुलाच्या वयाच्या जिले 4 लागलाय त्याला गुणून घ्यायचं 3 पट असेल तर वडिलाचे सध्याचे वय किती, म्हणजे इथं एक्स अधिक किती आले इथं 35. इथं 5 3 गुणिले एक्स म्हणजे 3x अधिक 5 3 किती होणार इथं 15. मग आता 3x मधून x गेला किती उरला आपल्याला 2x, हा इकडे त्यांना मायनस होईल, म्हणजे इथं या ठिकाणी किती आले 15 मधून 35 गेले किती होते या ठिकाणी 20. x बरोबर किती आला आपल्याजवळ 10. x बरोबर 10 आला तर वडिलाचे वडिलाचे सध्याचे वय किती, वडिलाचे सध्याचे वय जर आपण विचार करतो म्हटलं तर इथे एक्सच्या ठिकाणी 10 लिहिले, 10 आणि 30 किती झाले 40. प्रश्न क्रमांक 70. 5च्या पहिल्या 5 समगुणांकांची सरासरी किती. 5चे पहिले 5 समगुणांक पहा, 5 1 5, हा कसा गुणांक आला विषम आला, पण आपले कसा पाहिजे सम पाहिजे. 5 दुनी किती होईल 10, हा काय झाला सम झाला. ठीक आहे. मग इथं किती येणार, मग 2 3 न घेता काय घेतो 4 5 किती होणार 20, हे झाला सम. त्यानंतर 5 गुणिला 6 6 पंचे किती झाले 30. ठीक आहे. म्हणजे मग 1 2 3 झाले. मग आता आपण शेवटचा जर का विचार करतो म्हटलं तर इथं 5 10 किती येणार 50, मग इथे किती असते 40. मग इथं सरासरी म्हणजे मंडळी संख्या म्हणजे किती येणार 30, किंवा पहिला गुणांक किती आला 10, शेवटचा गुणांक किती आला 50 भागेला 2, 50 आणि 10 किती आले 60 भागेला 2 म्हणजे किती येणार 30, म्हणजे सरासरी किती येणार 30. प्रश्न क्रमांक 71. एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल, 19 सोडून सर्व हिरवे आहे, तर पिशवीत 4 रंगाचे चेंडू असतील तर पिशवीत एकूण चेंडू किती. आता असा जर का प्रश्न आला तर एकदम सोपा प्रश्न असते. सर्वांची बेरीज करा पहा. 12 21 20 19 सर्वांची बेरीज करतो म्हटलं
9 आणि 1 10 आणि 2 1202 हातचाला 1 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 1 7. आता एकूण चेंडूचे प्रकार किती आहेत 4. तर एकूण प्रकार जेवढे असेल त्यातून 1 वजा करा म्हणजे 3. 3 ने भागतो म्हटलं तर किती येणार 24. म्हणजेच सर्व प्रकारचे चेंडू किती असतील तर 24 असतील. प्रश्न क्रमांक 72. प्रश्न क्रमांक आपल्याला 72 दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 72 इथं 8 कंसात 97 इथं 6. त्यानंतर या ठिकाणी इथं 56 इथं 4 इथं 5 म्हणजे पहा 8 + 1 6 + 1 4 + 1 5 + 6 5 + 1 म्हणून इथं 7 प्रश्नार्थक चिन्ह इथे किती 8 7 आणि किती झाले 8 8 आणि किती झाले 9 म्हणजे किती येणार 89. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 73. एका वर्तुळाची त्रिज्या 15% ने वाढवतो क्षेत्रफळात किती टक्केची वाढ होईल? सोपा प्रश्न आहे पहा 15% त्या ठिकाणी वाढ केली तर आपण एक सूत्राचा वापर करू a + b प्लस a गुणिला b भागेला 100. 15% आहे म्हणजे 15 अधिक 15 अधिक 15 गुणिला 15 भागेला 100. 15 15 30 15 आणि 15चा वर्ग किती झाले 225 भागेला 100 म्हणजे 2.25 म्हणजे 30 अधिक 2.25 म्हणजे किती 32.25 म्हणजे क्षेत्रफळ किती टक्केची वाढवणार 32.25. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 74. 6.2 किलोग्राम मायनस 9.6 हेक्टोग्राम प्लस 4.5 डेकाग्राम तर किती डेकाग्राम म्हणजे सगळे आपले डेकाग्राम करणं आलं. म्हणजेच पहा या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो किलोग्राम त्यानंतर हेक्टोग्राम डेकाग्राम ग्राम डेसिग्राम मिलीग्राम सेंटीग्राम आणि इथं काय म्हणू आपण मिलीग्राम. मग आता सगळे तर डेकाग्राम करणार म्हणजे इथं करणार आहे म्हणजेच किलोग्रामवरून डेकाग्राम म्हणजे किती 2 घर वरतं म्हणजे इथं 6.02 2 घर वरता जाणार म्हणजे 100 ने गुणणं म्हणजेच इथं डेकाग्राम जर होणार तर किती होणार 602 डेकाग्राम होणार. त्यानंतर 9 पॉईंट किती आहे 7 हेक्टोग्राम 9.7 हेक्टोग्राम म्हणजे एकच घर वरतं जाणार म्हणजे 100 न गुण नाही म्हणजे 1 पॉईंट निघून जाईल 10 न गुण म्हणजे 1 पॉईंट निघून जाईल म्हणजे किती इथं 97. त्यानंतर डेकाग्राम तर दिलेलंच आहे. मग आता याची वजाबाकी जर आपण करतो म्हटलं तर इथं किती आले 5 इथे किती आले 0 इथे आले 505 505 मध्ये जर 4.5 डेकाग्राम जर का जोडला तर किती येणार 509.5 डेकाग्राम. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 75. 10.20% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक 120 रुपये आहे तर ती रक्कम कोणती? तर आपण याच्या सूत्राचाही वापर करू शकतो किंवा एकदम शॉर्टकट करू शकतो. पहा 20% दरानं जर का आपण चक्रवाढ व्याजाचा विचार करतो म्हटलं कंपाऊंड इंटरेस्ट 2 वर्षाचा तर 20 आणि 20 40 20चा वर्ग 20चा वर्ग 400 म्हणजे किती होईल 44% कोणाला टक्के काय होणार चक्रवाढ व्याज होते 2 वर्षाचा चक्रवाढ व्याज. त्यानंतर 2 वर्षाचा या ठिकाणी आपण सिंपल इंटरेस्टचा जर का विचार करतो म्हणजे एका वर्षाचं 2 वर्षाचं किती होणार 20 आणि 20 किती होणार 40. आता याच्यात अंतर किती व्याजाचं अंतर किती आहे इथं 4%चं आणि 4%चं व्याजाचं अंतर म्हणजे दिलं गेलं 120. 4 म्हणजे 120 आपली विचारली मुद्दल नेहमी 100%चं 100% म्हणजे किती 4 त्रिक 12 3 वर 3 शून्य म्हणजे किती होणार 3000 म्हणजेच मुद्दल किती येणार 3000 किंवा एक सूत्र आहे सूत्राने तुम्ही करू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 78 भाऊ प्रश्न क्रमांक 76 77 सोपी आहे. प्रश्न क्रमांक 78 भाऊ 8 मित्र SPL ENDOR चा एक गट वर्तुळाकार बसलेला आहे. पहा 8 मित्र आहे वर्तुळाकार बसले आपण एक वर्तुळ काढला 8 मित्र म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 वर्तुळाकार बसलेले आहे. ठीक आहे. आता दिशा दिलेली पण आपण लिहिले काय केंद्राकडे इथं या ठिकाणी दिशा दर्शवा लागणार. तर यस आणि पी उत्तर दक्षिण दिशेला आहे. यस हा उत्तर तर पी कोणत्या दक्षिण दिशेला बसलेला आहे. ई आणि यल पूर्व पश्चिम यल आणि ई यल कोणती पूर्व तर ई कोणती पश्चिम दिशेला बसलेला आहे दिशेमध्ये बसलेले आहे. यस आणि यल यांच्यामध्ये बसलेला आहे. यस आणि यल यांच्यामध्ये कोण बसलेला आहे म्हणते यन यस आणि यन यांच्यामध्ये यस बसलेला आहे. आणि ओच्या समोर तिरकस आहे. ओच्या समोर तिरकस म्हणजे इथं ओ आहे ओच्या समोर कुठं आहे इथं यन आहे बसलेला आहे. आर ईच्या नंतर बसलेला आहे. ईच्या नंतर म्हणजे इकडे ठीक आहे. ईच्या नंतर इथं आर बसलेला आहे. तर आता उरला कोण इथं या ठिकाणी डी उरला तर डी इथं लिहिला आपण डी कुठं बसलेला आहे तर डी बसलेला आहे पी आणि एलच्या मध्ये म्हणून पर्याय क्रमांक पर आता इथंच कोण घेतला नंतर म्हणजे हे घड्याळीच्या दिशेने आपण चालतो म्हणून नंतर इकडेच येणार तर डी कोणाच्या मध्ये बसला पी आणि एलच्या म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 79. घरातील भिंतीवर आपल्या घरातील भिंतीवर आरसा त्याच्या समोर भिंतीवर घड्याळ बसविले आहे. जर घड्याळात प्रत्यक्षात 4:30 वाजले असतील तर आरशातील प्रतिमा विचारली आहे म्हणजेच 11:60 मधून आपल्याला काय करणार वजा करणार आहे. 11:60 मधून आपण 4:30 वजा केलं तिथे किती येणार 7:30 येणार म्हणून पर्याय क्रमांक 3.
क्रमांक 80 माझा जन्म 11 ऑगस्टला झाला. आता समजा माझा जो जन्म आहे तो 11 ऑगस्ट समजा एक्स पकडू. एक्सचा जन्म कधी झाला? 11 ऑगस्टला झाला. ठीक आहे. प्रदीप माझ्यापेक्षा 10 दिवसांनी लहान आहे. आता प्रदीप जो आहे 10 दिवसांनी लहान आहे म्हणजे नंतर जन्मला असेल म्हणजे 11 दिवसांनी लहान आहे म्हणजे याच्यात 11 जोडले म्हणजे प्रदीपचा जन्म कधी झाला? 22 ऑगस्टचा झाला. 15 ऑगस्टचा सोमवार होता. 15 ऑगस्टचा या ठिकाणी कोणता वार आहे? सोमवार आहे. तर 15 विचार करायचा प्रदीपचा जन्मदिवस कोणता? प्रदीपचा विचार म्हणजे 22चा. कितीचा प्रकार? 7चा प्रकार. 7 दिवसांनी तोच वार येणार म्हणजे कोणता वार येणार? सोमवार. प्रश्न क्रमांक 81 इथं दिलेला कथन दिलेलं आहे. कथन यम इथं लहान बराबर यन लहान बराबर आर इथं लहान टी लहान बरोबर यू. हा मोठा बरोबर आहे. हा मोठा बरोबर आहे. हे मोठ्या संख्येचं म्हणजे मोठी संख्या दर्शवते आणि इथं एक समजा रेष आली तर म्हणजे हे लहान मोठे बरोबर होणार. जर समजा हे फक्त लहानचं चिन्ह दर्शवते आणि इथं लहान आणि हे जर अशी रेष आली तर लहान बरोबरच होणार. मग आता विचारला का यम पासून आर पर्यंत जाणं. मग जाताना दोन्हीकडे सारखे सारखे चिन्ह आहे म्हणजे पहिलं काय पर्याय बरोबर आहे. मग कुठे जाणार? एन पासून यू पर्यंत. एन पासून यू जाताना दोन्ही म्हणजे एन पासून यू पर्यंत जाताना चिन्ह हे बरोबर नाही, वेगवेगळे आहे म्हणून काय येणार? दुसरं चुकीचं येणार. बस झालं. प्रश्न क्रमांक 82 दिलेला आहे. C4 E8 G16 I32 म्हणजे 4 दुनी 8 4 चौक 16 4 दुनी 8 8 दुनी 16 32 32 दुनी 64. आता 64 एकच ऑप्शन मध्ये आहे की 64 म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 83 दिलेला आहे. 24 2 130 इथं दिलेलं आहे समजा 5. मग याचा गुणाकार 24 5 120 आणि 5 दुनी 10 120 आणि 10 गुणिले 130. त्याचप्रमाणे आपण चालतो म्हटलं तर इथं 9 आहे, इथं 7 आहे, इथं प्रश्नार्थ घेणे 4 7 चौकी 28. ठीक आहे. आणि 9 चौकी 36. याची बेरीज जर करतो म्हटलं 8 आणि 7 14 हातचाला 1 74 म्हणजेच 3 आणि 3 6 म्हणजे 64 म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 84 धीरज हा उत्तरेकडे तोंड करून उभा होता. तो 135 अंश डावीकडे वळतो, मग 225 अंश उजवीकडे वळतो, शेवटी तो पुन्हा 180 अंश उजवीकडे वळतो, पुन्हा डावीकडे 135 अंश वळतो व पुन्हा उजवीकडे 2 वेळा 90 अंश वळतो, पुन्हा तो डावीकडे 45 अंश वळतो. तर तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे? पहा, आता अशा प्रकारचा प्रश्न समजा आपण या ठिकाणी दिशा काढल्या उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. उत्तरेकडे तोंड करून उभा आहे म्हणजे या ठिकाणी त्याचा चेहरा आहे तो 135 डावीकडे 135 म्हणजे डावीकडे म्हणजे डावी बाजू 135 म्हणजे इथं येणार. ठीक आहे. मग तो 225 उजवीकडे 225 म्हणजे पुन्हा समजा तो इकडे येणार. मग असं फिरत फिरत राहिल्यापेक्षा एक सोपी उपाय काय, इथं जर का समजा विचार करतो म्हटलं उजवी बाजू इकडे डावी बाजू सारखी सारखी बाजू एका इकडे लिहा. म्हणजेच पहा डावीकडे किती 135 म्हणजे इथं आपण 135 लिहिले. त्यानंतर उजवीकडे किती 225 इथं 225 लिहिले. पुन्हा तो 180 उजवीकडे 180 आपण उजवीकडे लिहिले. पुन्हा तो डावीकडे 135 म्हणजे आपण पुन्हा इथं डावीकडे 135 लिहिले. पुन्हा तो 2 वेळा उजवीकडे 90 पुन्हा 2 वेळा म्हणजे 180. त्यानंतर पुन्हा तो डावीकडे 45 म्हणजे इथं किती 45. आता हे सारखी सारखी उजवी डावी बाजू याची बेरीज करू. मग आता जर आपण बेरीज जर का करतो म्हटलं पहा इथं 225 18 दुनी 36 म्हणजे 360 5 8 इथं 3 2 5. ठीक आहे. म्हणजे 585. याची जर का बेरीज करतो म्हटलं 270 आणि इथं 45 म्हणजे किती 315. 315 आपण वजाबाई करतो म्हटलं 0 इथं 7 इथं 270 किती उरणार 270. म्हणजेच मग आता तो त्याचा चेहरा कोणत्या दिशेला होता? आता 270 ही जी बाजू उरली, आता हे उजवी उरली का डावी उरली? तर हे बाजू उरली उजवी, कारण की उजवी बाजू किती होती जास्त होती आणि डावी बाजू काय ती कमी होती. म्हणून आता म्हणतो पहिलं उत्तरेला होता मग त्याचं कारण 270 तो वळणार म्हणते उजवीकडून. 270 उजवीकडून म्हणजे इथं 90 म्हणजे त्या चेहरा आता कोणत्या दिशेला आहे? पश्चिम दिशेला. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर एक साधू शीर्षासन केले आहे, त्याचे तोंड हे पश्चिम दिशेला असेल तर डाव्या हाताला कोणती दिशा? पहा शीर्षासनची इथं व्यवस्था सांगितली म्हणजे या ठिकाणी समजा आपण उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. पहा डोकसं नेहमी आपलं उत्तर दिशा पकडायची, उजवात म्हणजे पूर्व दिशा, डावात म्हणजे दक्षिण दिशा आणि पाय आपलं डावात म्हणजे पश्चिम दिशा, पाय म्हणजे दक्षिण दिशा. एक साधू शीर्षासन केलेल्या अवस्थेत आहे म्हणते. पहा आता समजा ह्या बोर्डाच्या इकडे जर का चेहरा करून हे समजा उत्तर दिशा झाली, हे पूर्व, हे पश्चिम दिशा झाली. तर पश्चिमेकडे समजा इकडे तोंड करून उभा आहे तर त्याच्या डाव्या हाताला, आता डाव्या हाताला सध्याच्या परिस्थितीवर पाहतो म्हटलं विचार करतो म्हटलं तर कोणती दिशा येऊन आली? इकडे दक्षिण दिशा येऊन आली. ठीक आहे. उत्तर दक्षिण इकडची काय म्हणून आपण इकडची पूर्व आणि इकडची पश्चिम. तर हे कोणती दिशा येऊन आली? या ठिकाणी दक्षिण येऊन आली. पण आता शीर्षासनची अवस्था असते
तर क्रिया सर्व विरुद्ध होणार. म्हणून जे दिशा आपण काढू ओरिजिनलमध्ये उभं राहून त्याच्या विरुद्ध दिशा सांगायची. ओरिजिनलमध्ये पश्चिमेकडे तोंड केलं आणि उभं राहून जर का विचार करतो म्हटलं डाव्या तर कोणती दिशा येईल? दक्षिण. पण हे शीर्षासन म्हटलं आहे तर दक्षिणच्या विरुद्ध दिशा कोणती येणार? उत्तर. म्हणून पर्याय क्रमांक 4 काय येणार? उत्तर दिशा येणार, उत्तर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 86. एक छायाचित्रातील पुरुषाला पाहून एक महिला सांगत आहे. समजा हे छायाचित्र आहे, समजा इथे एक छायाचित्र आहे. पुरुषाला सांगत आहे की त्याच्या भावाचा वडील, म्हणजे समजा एक भाऊ आहे समजा वाय नावाचा, याचे वडील आहे, याचे वडील माझ्या आजोबाचा एकुलता एक मुलगा आहे. म्हणजे समजा एक महिला असते, हे काय म्हणते, माझ्या आजोबाचे एकुलते एक वडील, एकुलता एक मुलगा आहे. एकुलता एक मुलगा म्हणजे काय येणार? समजा इथं प्लस. तर महिलाच्या छायाचित्रात पुरुषाचे नाते काय? मग आता हे पुरुषाचे नाते काय, तर काय येणार या ठिकाणी? बहीण येणार. कारण की एक आजोबाचे एकुलता एक वडील म्हणजे एकुलता एक मुलगा म्हणजे कोण? याचा वडील, याचा वडील. एकुलता एक वडील, एकुलता एक मुलगा म्हणजे याचे सुद्धा काय झाले? वडीलच झाले. म्हणजे पर्याय क्रमांक 1 येणार, बहीण. ए आणि सी तिघी बहिणी आहेत. ए, बी आणि सी तिघी बहिणी आहेत. ए, बी आणि सी तिघी काय बहिणी आहे. बहीण. ठीक आहे, तिघी काय बहिणी आहे. डी हा ईचा भाऊ आहे. डी हा ईचा भाऊ आहे. डी इथं कुठे दिलं नाही, म्हणजे आपण डी हा जो आहे तो ईचा भाऊ आहे. म्हणजे हा काय येणार? भाऊ येणार. म्हणजे हा काय येणार? पुरुष. पण हे पुरुष या महिला माहित नाही. असून ई ही बीची मुलगी आहे. ई ही बीची मुलगी आहे. म्हणजे बीची मुलगी कोण आहे? ई. म्हणजे हे कोण आहे? मुलगी आहे. तर एचे डीशी नाते काय? तर एचे डीशी नाते काय? म्हणजेच हे कोण झाले? याचं बहीण. बहीण म्हणजे हे कोण झाली? याची आई. मग याची सुद्धा आई. आईची बहीण कोण लागते? मावशी. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मावशी. प्रश्न क्रमांक 88. शेजारच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? पहा, चौकोन. आता हा प्रश्न पहा, लक्षात घ्या. इथं या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय? चौकोन. 1 2 3 4. ठीक आहे, 1 2 3 4. आता प्रश्न नेहमी पडते, कधी विचारते चौकोन, कधी विचारते चौरस. ठीक आहे, तर चौरस काढायचे का चौकोन काढायचे? आपण काय करतो? चौरस काढून चौकोन लिहितो, चौकोन काढून चौरस करतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला एक जुगाड सांगतो याच्यावर मस्त. पहा, 1 2 3 4, 1 2 3 4. मग आता आपल्याला चौकोन जर का काढायचा असन, मग आता 4 आणि 3 7 8 9 1 10. म्हणजे इथे किती आले? 10. इथे बेरीज किती येणार? 10. म्हणजे 10 किती आले? या ठिकाणी 100. ठीक आहे, मग आता जर का समजा आपल्याला चौरस पाहिजे, तर इथे किती? 4 चौक किती आले? 16. 3 तर किती आले? 9. त्यानंतर बेदुनी 4, बेदुनी 4 आणि 1 5. म्हणजे बेरीज किती? 30. मग लक्षात ठेवायचं पहा, चौकोन मध्ये काय मात्रा जास्त आहे, तर ज्याच्यात मात्रा जास्त आहे तो मोठा आकडा. चौरस मध्ये मात्रा काय कमी आहे, तर ज्याच्यात मात्रा कमी तो काय येणार? लहान आकडा. लक्षात. म्हणून इथं काय येणार? पहा, ऑप्शन मध्ये दोन्ही दिलं आहे, 30 आणि 100. आपल्याला काय विचारलं? पण चौकोन मध्ये मात्रा जास्त आहे म्हणून आकडा काय येणार? मोठा येणार. म्हणजे किती येणार? 100. त्यानंतर प्रश्न क्रमांक 89. प्रश्न क्रमांक 89 मध्ये आपल्याला आकृती दिलेली आहे. आकृती या ठिकाणी काही अशा प्रकारची आकृती आहे. ठीक आहे, अशा प्रकारची आकृती आहे. तर दिलेल्या आकृतीतून एकूण त्रिकोण किती? म्हणजे पहा, सगळ्यात पहिले हा एक येणार, 1 2 आणि एक झाले 3. 3 एक हा किती झाला? 4 5 6 आणि हा मिळून एक किती झाले? 7. त्यानंतर हा एक झाला 8. त्यानंतर हा एक झाला 9. त्याच्यानंतर विचार जर करतो म्हटलं 9. त्यानंतर हा एक 10. त्यानंतर हा एक 11. त्यानंतर 11 आणि टोटल 11 आणि हा एक असा मोठा, म्हणजे किती झालं? टोटल 12. तर ऑप्शनमध्ये नाही आहे, यापैकी नाही येणार. म्हणजे एकूण त्रिकोण किती निघणार? 12. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर दिलं 90 काळ सेकंद. तर अंतर किती? अंतर प्रकाश वर्षामध्ये दर्शवतात. राशी दिलेली आहे, 12 राशीत 27 नक्षत्र असतात. त्यानंतर 92. 5 मुली रांगेत बसलेल्या आहेत. रीटा ही उजव्या बाजूस आहे. रांगेत बसलेल्या आहे, पण आता कोणत्या दिशेकडे चेहरा करून बसले असं सांगितलं नाही. तर असं सांगितलं नसेल तर नेहमी चेहरा हा उत्तर दिशेकडे ठेवायचा. उत्तर दिशेकडे म्हणजे वरतम. ठीक आहे, कारण की वरतं जर का दिशा ठेवली तर आपल्याला, आपण ज्या हिशोबाने आपण गणित सोडवत आहे त्याच हिशोबाने आपल्याला समजा अंदाज लागून जाते बरोबर. मग रीटाच्या उजव्या बाजूला, तर रीटा ही उजव्या बाजूस आहे. रीटा ही उजव्या बाजूस आहे म्हणजे समजा इथं रीटा असू शकते. रीटा नंतर सीताच्या डाव्या बाजू, रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूने आहे. रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूने म्हणजे बरोबर आहे. गीता ही रांगेत डाव्या बाजूस आहे. गीता ही रांगेत डाव्या बाजूस आहे. मीना लीनाच्या डाव्या बाजूला आहे. मीना जे आहे ते लीनाच्या डाव्या बाजूला आहे. मीना ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे, परंतु गीताच्या उजव्या बाजूला नाही. परंतु गीताच्या उजव्या बाजून तर मध्यभागी या ठिकाणी कोण आहे? परंतु गीताच्या उजव्या बाजूला नाही. म्हणजे आपण काय करू शकतो? इथं
समजा इथं मीना हे लीनाच्या डाव्या बाजूस आहे, परंतु गीताच्या उजव्या बाजूने म्हणजे गीता इकडे येणार. ठीक आहे, हे डावीकडून आली. तर मध्यभागी या ठिकाणी कोण येणार? मध्यभागी. ठीक आहे, एक मिनिट. 5 मुली रांगेत बसलेल्या. रीटा ही उजव्या बाजूस आहे. रीटा या ठिकाणी उजव्या बाजूला बसलेली आहे. रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूला आहे. रीटा नंतर सीता. रीटा नंतर समजा सीता तिच्या डाव्या बाजूला आहे. गीता ही रांगेत डाव्या बाजूला आहे. गीता ही समजा रांगेत डाव्या बाजूला आहे. गीता ही रांगेत डाव्या बाजूला आहे. मीना लीनाच्या डाव्या बाजूला. मीना जे आहे ते लीनाच्या डाव्या बाजूस आहे, परंतु गीताच्या उजव्या बाजूला नाही. बरोबर आहे. गीताच्या उजव्या बाजूला नाही मीना, परंतु गीताच्या उजव्या बाजूला नाही. गीताच्या उजव्या बाजूला आली. म्हणजे जर का आपण विचार करतो म्हटलं तर समजा आपण इथं काय करू शकतो? गीता. आणि इथं काय करू शकतो? मीना. कारण की गीता तर आहे शेवटी डाव्या बाजूला. तर मध्यभागी या ठिकाणी कोण येणार? तर मध्यभागी या ठिकाणी कोण येणार? लीना येणार. म्हणजे पर्याय क्रमांक 1 लीना. प्रश्न क्रमांक 93. प्रश्न क्रमांक 93. प्रश्न क्रमांक 93 आपल्याला दिलेला आहे. तर इथं दिलेला आहे FENESTRATION, त्यानंतर FEATHER, त्यानंतर FEEDHEAD, त्यानंतर FEATARE, त्यानंतर FREMINIE. तर शब्दकोशानुसार कोणाचा पहिला क्रमांक लागणार? मग आता इथं कसं असते, अल्फाबेटिकली जो आपण शब्द म्हणतो तो जर का पहिले आला त्याचा पहिले क्रमांक लागते, जर का नंतर आला तर नंतर येते. मग इथं काय दिलेलं आहे? समजा FE, इथं FE प्रत्येक ठिकाणी दिला. इथं काय दिलं? FR दिलेला आहे, म्हणजे हात येणार नाही. मग FE प्रत्येक ठिकाणी सारखा दिला. मग FEA इथं काय दिलेलं आहे? समजा या ठिकाणी ए येणार पहिले. मग ए पहिले येणार म्हणजे याचा कोणता क्रमांक पहिला? तर पर्यायामध्ये आपल्याला ऑप्शन दिसून आला कसं? 2 नंबर आणि समजा 4 नंबरमध्ये काय दिलं आहे? पहिले 4 दिला आहे. त्यानंतर जर विचार करतो म्हटलं तर मग आता FEA इथपर्यंत झालं. मग FEA इथं पण आहे. FE पण इथं पण आहे, म्हणजे याचा किती नंबर लागणार? दुसरा. त्यानंतर FEA ABCDEFGHIJKLMNOPQR इथं आहे, याचा किती क्रमांक लागणार? 3. याचा क्रमांक लागणार 4. याचा क्रमांक लागणार 5. म्हणजे पर्याय क्रमांक आपण 2 म्हणू शकतो. 4 2 4 2 3 1 5. त्यानंतर प्रश्न क्रमांक 94. प्रश्न क्रमांक 94 आहे. 2 3 4 5 8 7 16 9 आणि किती येणार? 32. मग आता 2 3 म्हणजे 2 3 4 5 म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो? 2 2 4 4 आणि 4 8 8 आणि 6 16 आणि इथं 32. म्हणजे इथं 3, इथं 3 आणि 2 5 5 आणि 2 7 7 आणि 2 9 9 आणि 2 11. ठीक आहे, वरतं किती दुप्पट केली, तर खाली 2 2 जोडलेले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 96. एक घडी 1 तासात 18 अंश पुढे फिरते, तर त्याच वेळे दरम्यान मिनिट काटा किती अंश फिरेल? पहा. आता 1 तासात 18 अंश फिरते. मग आता हे जे आहे घड्याळाची तास काटा जो आहे, तास काटा 1 तासात किती अंश फिरते? 30 अंश फिरते. त्यानंतर मिनिट काटा जर का आपण विचार करतो म्हटलं 1 तासात 30 अंश फिरते, तर इथं मिनिट काटा 1 तासात किती अंश फिरते? 1 तासात जर का विचार करतो म्हटलं तर 360 अंश फिरते. आपल्या तास आणि मिनिटाबद्दल विचारलंय. मग 1 तासात 30 अंश फिरून आली, म्हणजेच 60 मिनिटात किती अंश फिरते? 30. तर 1 मिनिटात किती? कारण की मिनिटाचं विचारलाय, म्हणजेच 30/60 म्हणजे 1 मिनिटात किती अंश? अर्धा अंश. जो तास काटा जो आहे तो तास काटा 1 मिनिटात अर्धा अंश फिरते. तर 18 अंश फिरायला किती वेळ लागणार? म्हणजे तिरपा गुणाकार, म्हणजे 18 गुणिले 2/1 म्हणजे किती अंश? 36 अंश फिरणार. ठीक आहे, म्हणजे 1 तासात किती अंश? 36 अंश. आणि आता हा जो मिनिट काटा आहे, मिनिट काटा 1 तास, 1 तास म्हणजे किती? 360 अंश फिरते. 1 तास म्हणजे किती म्हणून आपण 60 मिनिटं. तर तेवढंच, म्हणजे त्याच्या दरम्यान किती वेळात फिरणार म्हणते. मग म्हणजेच 1 तास किती? 6. 1 तास किती येऊन आली? तर या ठिकाणी 36. ठीक आहे, मग 1 मिनिट म्हणते काय? तास काटा 18 अंश फिरते. ठीक आहे, म्हणजे इथं 1 मिनिटात किती फिरून आले? अर्धा. 1 मिनिटात 18. मग इथं किती होणार? इथं 1 मिनिटात किती होऊन आले? 6. कारण की इथं 60 तासात 360, 1 मिनिटात किती? म्हणून 360 भागेला किती? 60. 0 0 कटला, म्हणजे 1 मिनिटात किती फिरते? 60 आपला 6 अंश. आणि आता इथं तास काटा किती फिरते? 300 आपला 36 अंश. म्हणून इथं काय करायला लागेल? 36 गुणिले 6 म्हणजेच तेवढ्याच वेळात म्हणजे 36 गुणिले 6 म्हणजे किती अंश फिरणार? 216 अंश फिरणार, म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक डब्ल्यू, आपला प्रश्न क्रमांक 97. WURN आणि I. ठीक आहे, मग इथं काय केलेलं आहे? 2 वजा केलेलं आहे. त्यानंतर इथं 3 वजा केली, इथं 4 वजा केली, इथं 5 वजा केले, म्हणजे इथं किती येणार? C.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 98, प्रश्न क्रमांक 98 दिला आहे 14, 16, 32, 34, 68, 70 आणि 114. ठीक आहे. मग आता 16 दुनी आपलं 14 दुनी 28 प्लस 4, पुन्हा इथं दुप्पट प्लस 4, पुन्हा दुप्पट प्लस 4, मग इथे तसंच 32 प्लस 2 आपलं दुप्पट प्लस 2, दुप्पट प्लस 2, इथे दुप्पट प्लस 2, तर करतो म्हटलं किनार 142. प्रश्न क्रमांक 99, प्रश्न क्रमांक 99, एक रेल्वे दक्षिणेकडून उत्तरेकडे चालली. दक्षिणेकडे उत्तरेकडे चालली. हवेचा प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे होता. हवेचा प्रवाह पश्चिमेकडून पूर्वे म्हणजे एकूणीकडे. ठीक आहे. कारण की दिशा जर का आपण विचार करतो उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. ठीक आहे. मग आता इकडच्या दिशेनं रेल्वे चालली तर आगगाडीपासून निघणारा धूर म्हणजे ज्या दिशेने रेल्वे चालली असेल त्याच्या विरुद्ध दिशेने काय येणार, धूर येणार. म्हणजे धूर कुठे येणार, समजा दक्षिण दिशेनं. ठीक आहे. आणि हवेची दिशा कशी आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे. म्हणजेच जो धूर असणार म्हणजे कसं असणार, इथं असणार म्हणजे दक्षिण पूर्व. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 दक्षिण पूर्व.